पालकांनो, आपली मुलं टीनेजमध्ये यायला लागली की त्यांची आणि आपली मतं एकमेकांना पटेनाशी होतात, विचार पटेनासे होतात. मग मुलं आपल्याशी वाद घालायला लागतात, कधीकधी विरोध करायला लागतात, कधी तर आपले संघर्ष किंवा कॉन्फ्लिक्ट्स व्हायला लागतात. आपल्या मनाला खूप वाईट वाटतं. असं वाटतं आत्ताच्या आत्ता सुनवावं, चांगली कडक शिक्षा करावी. मला उलट उत्तरं देतो म्हणजे काय? पण थांबा पालकांनो, हे असतं रुसव्यातून उमलणारं समजूतदारपण. आपल्याला हे कॉन्फ्लिक्ट जरी होत असले तरी ते हेल्दी पद्धतीने, योग्य आणि निरोगी पद्धतीने कसे हाताळायचे ते स्वतःलाही शिकायचे आणि मुलांनाही शिकवायचे. पालकांनो, किशोर वयातली आपली मुलं दिसायला मोठी होत असतील, पण ती आतून स्वतःमध्ये काहीतरी शोधत असतात अजूनही. या स्वशोधाच्या प्रवासात पालक, मित्र, आजूबाजूचे लोक यांच्याशी जेव्हा विचार, सवयी, जीवनशैली, करिअरच्या चॉईसेस, नियम, संस्कार, मूल्य, आवडीनिवडी याच्यावरून मतभेद होतात, विरोध होतात, तेव्हा या टीनेजर्समध्ये आणि मोठ्या माणसांमध्ये वादविवाद, संघर्ष आणि कॉन्फ्लिक्ट्स होत असतात. त्यावेळी वरून ते आपल्याला हट्टी वाटतात, रागीट आणि बंडखोरही वाटतात. कारण त्यांचं मन ओरडत असतं, माझं कोणी ऐकतच नाही. मी काही बोललो तर लगेच ओरडतात. मी चुकीचं आहे का खरंच? मला फक्त थोडं समजून घ्या, असं त्यांना वाटत असतं. मुलांना राग येतो कारण त्यांना असं वाटतं की ही मोठी माणसं माझं ऐकत नाहीत. मुलांना दुःख होतं कारण त्यांना हवा असतो आपलेपणा. मुलांना हा सारा गोंधळ वाटतो कारण त्यांना स्वतःलाच कळत नाही की आपल्याला काय फील होते. आणि मग या सगळ्या फिलिंगचाच एका छोट्याशा कारणांवरनं, गोष्टीवरनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये ज्वालामुखीसारखा उद्रेक होतो. तिकडे ही मुलं अशी रागवलेली असतात तर इकडे पालक म्हणून आपल्याही मनाला वेदना होत असतात. मी इतकं करत असताना हा असा का वागतोय? काय होणार याचं आणि कसं होणार याचं पुढच्या आयुष्यामध्ये? मग आपल्यालाही राग येतो, चिंता वाटते, कधीकधी अपराध्यासारखं वाटतं. म्हणूनच हा संघर्ष, हा कॉन्फ्लिक्ट फक्त मुलांचा नसतो तर तुमचा आणि त्यांचा दोघांचाही असतो. पालकांनो, पण हेल्दी कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष, वादविवाद, भांडणं ही हाताळायची तरी कशी? हे मुलांना आपल्याला शिकवायचं आहे. कारण भांडणं टाळायची नाही आहेत, वाढवायची नाही आहेत. नातं तुटू न देता आपल्याला त्यांना ती हाताळायची कशी हे सांगायचं आहे. मतभेद नक्की असू शकतात, आवाज चढू शकतो, भावना तीव्र असू शकतात, पण अखेरीस आदर, जोडलेलं राहणं आणि नातं टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. मुलांचा तुमच्याशी किंवा इतरांशी संघर्ष झाला, वादविवाद झाला, तरी ते हेल्दी पद्धतीने कसं हाताळावं हे आपण शिकवायला हरकत नाही. तू चुकीचं आहेस असं म्हणण्याऐवजी तुम्हाला कसं वाटतंय, तुमच्या मनाला कसं वाटतंय ते सांगू शकता. तू कधीच ऐकत नाहीस असं म्हणण्याऐवजी जेव्हा तू माझं ऐकत नाही तेव्हा मला खूप वाईट वाटतं. मुलांना ना आपण ऐकणं फक्त त्यांना उत्तर देण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी करूया. आपण मुलांचं बोलणं मध्येच न थांबता, त्यांना न तोडता लगेच सल्ला द्यायला जाणं हे योग्य नाही आहे. कधीकधी त्यांना फक्त एवढंच हवं असतं की कुणीतरी माझं बोलणं शांतपणाने ऐकून घ्यावं. तेव्हा ऐकण्याची जी भूमिका आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. कारण त्याने 50% राग हा शांत होत असतो. अशा वेळेला तुम्ही असं विचारू शकता की तुला नेमकं काय वाटतं आहे? मला कळतं आहे का तुला काय वाटतं आहे? मला समजतं आहे का? मग हे वाक्य मुलांच्या मनाला खूप आधार देतं. पालकांनो, मुलांच्या भावना चुकीच्या नसतात तर त्यांचं वागणं चुकीचं असू शकतं. मुलांना राग येणं चुकीचं नाही, पण त्या रागात ओरडणं, खोटं बोलणं, इतरांना दुखावणं हे चुकीचं आहे. आपण जर हे मुलांना समजावलं की तुला राग येणं ठीक आहे, पण आपण तो कसा व्यक्त करतो हे महत्त्वाचं आहे. भावना तीव्र असताना बोलणं म्हणजे भांडण वाढवणं असतं. मुलांना शिकवा की आपण दोघंही अपसेट आहोत, थोडा वेळ घेऊया, नंतर बोलूया. हे काही पळवाट नाही आहे, हे एस्केप नाही आहे, तर ही एक प्रकारची प्रगल्भता आहे, मॅच्युरिटी आहे. वादामध्ये कोण जिंकतं, कोण बरोबर आहे हे नाही महत्त्वाचं, यात अडकू नका. तर खरं नातं, खरी गोष्ट ही आहे की नातं जपणं हे महत्त्वाचं आहे. दोघं मिळून आपण काहीतरी सोल्युशन काढूया का, असंही विचारायला हरकत नाही. पालकांनो, आपण ना उदाहरण बनूया, एक्झाम्पल बनूया. आपण सांगणं थोडं कमी करूया आणि आपण काय करतोय हे मुलं पाहतायत ते महत्त्वाचं, हे लक्षात ठेवूया.
आपण रागात ओरडलो, अपमान केला तर मुलं तेच शिकतात. पण जर आपण शांतपणाने बोललो, चूक मान्य केली तर तेही तसंच शिकतात. एक दिवस मुलं मोठी होतील, त्यांना हे सारं आठवेल आणि त्यांना जाणवेल की हो, आपल्या दोघांमध्ये भांडणं व्हायची, पण आपलं नातं घट्टच राहिलं. मग कळेल की रुसव्यातून खरोखरच समजूतदारपण उमललं होतं. सॉरी म्हटल्याने नात्यातल्या इगोपेक्षा प्रेम बहरलं होतं. धन्यवाद.